नमस्कार सर्वांना, मी सोनाली. माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्याबरोबर एक वेगळी रेसिपी शेअर करणार आहे. चमचमीत अशी सिमला मिरचीची भाजी, याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. खूप सुंदर लागते. अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की करून बघा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. बघा, इथे मी सिमला मिरची घेतलेली आहे. आता पहिल्यांदा सिमला मिरची आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि याचे देठ आहेत वरचे, ते आपल्याला सुरीच्या मदतीने पूर्ण कट करून घ्यायचे आहेत. बघा, अशा पद्धतीनं. आणि ज्या बिया असतात मिरचीमध्ये, त्या बिया सुद्धा आपल्याला सगळ्या काढून घ्यायच्या आहेत. बघा, अशा पद्धतीने मी सगळ्या मिरचींचे देठ आणि बिया काढून घेतलेल्या आहेत. आता याच्यानंतर मी एक वाटण बनवणार आहे. याच्यामध्ये मी घेणार आहे लसूण, थोडंसं आलं आणि सुकं खोबरं मी इथं किसून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्येच मी कोथिंबीर सुद्धा घालणार आहे. आता हे मिश्रण मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे मी मिश्रण वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये. आता याच्यानंतर मी एका प्लेटमध्ये शेंगदाण्याचं कूट घेणार आहे. तर शेंगदाण्याचं कूट एकदम बारीक वाटलेलं घ्यायचं नाही, थोडंसं मोठं वाटलेलं असावं. इथं मी 4 ते 5 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. याच्यानंतर जे मी वाटण वाटलं होतं मिक्सरमध्ये, ते सुद्धा याच्यामध्ये मी घेतलेलं आहे. आता याच्यानंतर मी चवीनुसार मीठ घालणार आहे. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मी धनिया पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा मी गरम मसाला पावडर. याच्यानंतर मी 2 चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे. तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि थोडासा मी इथं लाल मिरची पावडर घातलेली आहे. आणि इथं मी 1 पळी तेल घालून हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तेल घातल्यामुळे हा मसाला जो आहे तो एकजीव होतो, एकत्रित होण्यास मदत होते. याच्यासाठी मी 1 पळी तेल घातलेलं आहे. हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने हा मसाला मी मिक्स केलेला आहे. आता हा मसाला मी मिरचीमध्ये बघा अशा पद्धतीने भरून घेणार आहे. आणि मसाला आतमध्ये भरल्यामुळे शेवटपर्यंत हा मिरचीच्या जातो आतमध्ये आणि मिरचीला खूप छान चव येते. अशा पद्धतीने मसाला भरून घेणार आहे. तर बघा, मी सगळ्या मिरचींमध्ये मी अशा पद्धतीने सगळा मसाला भरून घेतलेला आहे. आणि मसाला भरून थोडासा इथं मसाला शिल्लक ठेवलेला आहे मी. आता एक कढई घ्यायची. कढईमध्ये इथं मी 3 ते 4 पळी तेल घालणार आहे. तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा मी इथं जिरं घालणार आहे. जिरं थोडंसं भाजल्यानंतर याच्यामध्ये मी थोडासा हिंग घालणार आहे. आता याच्यानंतर आपण ज्या मिरच्या भरलेल्या होत्या मसाल्याने, त्या मिरच्या मी तेलामध्ये सोडणार आहे. आता आपल्याला पहिल्यांदा एक 4 ते मिनिटासाठी मीडियम गॅसवर या मिरच्या तेलामध्ये चांगल्या फ्राय करायच्या आहेत. बघा, अशा पद्धतीने ह्या सगळ्या मिरच्या आपल्याला तेलामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहेत. गॅस मीडियमच ठेवायचा आहे. आणि 4 ते 5 मिनिटासाठी ही मिरची आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे. आता याच्यानंतर जो थोडासा मसाला मी शिल्लक ठेवला होता, तो मी या मिरचीवर घालणार आहे. कारण या मसाल्याने सुद्धा अजून छान चव लागणार आहे. मसाला थोडासा जास्त करायचा आणि हा असा वरून घातला की अजून मिरची आपली खूप सुंदर लागते. आता हा मसाला सुद्धा हा सगळ्या मिरचींमध्ये व्यवस्थित छान असा परतून घ्यायचा आहे. खूप सुंदर लागते अशी भरलेली सिमला मिरची. एकदा तुम्ही नक्की करून बघा. आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे, कारण अजून आपली शिमला मिरची आहे ती शिजायची आहे. याच्यामध्ये मी जास्त नाही, थोडंसं पाणी घालणार आहे. आता झाकून ठेवायचं आहे 7 ते 8 मिनिटासाठी. पुन्हा एकदा मी झाकण ठेवलेलं आहे. बघा, आता आपली सिमला मिरची मस्त अशी
खाण्यासाठी तयार झालेली आहे. मस्त असं तेल पण सुटलेलं आहे, मसालासुद्धा व्यवस्थित भाजलेला आहे आणि मिरचीसुद्धा आपली शिजलेली आहे. खूप सुंदर लागते ही रेसिपी, एकदा तुम्ही नक्की करून बघा. टिफिनसाठी, जेवणासाठी तुम्हाला खूप छान आहे रेसिपी ही, एकदा बनवून बघा. आणि आता वरून मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते. आता एका प्लेटमध्ये मी सर्व करत आहे. तर बघा आजची रेसिपी कशी वाटली. चमचमीत अशी भरलेली सिमला मिरची आज मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.